नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो सिलेक्शन ट्रॅक अकॅडमी UPSC, MPSC या यूट्यूब चॅनलवर. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओज तुमच्यासमोर या चॅनलच्या माध्यमातून येत आहेत. इतका जो लाँग गॅप झालेला आहे त्याबद्दल खूप खूप क्षमस्व आहे मी. एक्स्ट्रीमली सॉरी. आणि आता बऱ्याच एक्झामिनेशन्स आलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिक्वेस्टसुद्धा केलेली आहे, की सरळ सेवेच्या परीक्षा आहेत. गट ब, गट क चे नोटिफिकेशन्स आलेले आहेत. तर यांच्या माध्यमातून अंकगणित व बुद्धिमत्ता हे जे टॉपिक्स आहेत ते आपण इथे कव्हर करणार आहोत. कारण की अंकगणित व बुद्धिमत्ता हे खूप महत्त्वाचे विषय आहेत. सरळ सेवा आणि गट ब, गट क च्या दृष्टीने सुद्धा. 100 पैकी 20 मार्कांचे प्रश्न जे आहेत अराउंड ते गट ब व गट क मध्ये आलेले होते. तशाच प्रकारे इतर जे विषयांचे सुद्धा लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर मिळतील. आपण सुरुवात करूया. ही जी लेक्चर सीरीज आहे ती अंकगणिताचे बेसिक कॉन्सेप्ट्स बिल्डअप करण्यासाठी आहे. या सीरीजच्या माध्यमातून जे आहे आपण जितकेही टॉपिक्स आहेत त्यांचे बेसिक कॉन्सेप्ट्स कव्हर करणार, विविध प्रकारचे प्रश्न कव्हर करणार. ऑलमोस्ट डेली 9 वाजताच्या दरम्यान तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल. ओके. पुढे आपण लाईव्हसुद्धा भेटूया. तर चला सुरुवात करूया बऱ्याच दिवसानंतर मॅथेमॅटिक्सच्या या लेक्चरला. तर आजचा जो घटक आहे तो आहे सरासरी किंवा ॲव्हरेज ज्याला आपण म्हणतो. व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत हे लेक्चर बघा. जर एखादा विद्यार्थी नवीनसुद्धा असेल, त्यालासुद्धा सगळे कॉन्सेप्ट जे आहेत समजून येतील. म्हणजे एकदम बेसिकपासून मी तुम्हाला विविध जे टाइप्स आहेत सरासरीवर ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. ओके. तर सरासरी किंवा ॲव्हरेज. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी हे कव्हर केलेले असतील त्यांनासुद्धा खूप उपयोगी पडणार आहे. कारण की तुम्ही ज्या मेथडनी केलेले आहेत, त्या मेथड्स आणि मी तुम्हाला ज्या इथे मेथड सांगणार, त्या परीक्षेच्या दृष्टीने खूपच जास्त महत्त्वाच्या असतील. कारण की मी IBPS, बँक, SSC रेल्वे यांच्याही क्लासेस घेतो. तर तुम्हाला माहिती असेल की त्यामध्ये अ, खूप कमी वेळामध्ये आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात. तर तिथे ज्या ट्रिक्स, तिथे ज्या मेथड्स यूज होतात, त्याच आता तुम्हाला ह्या लेक्चर सीरीजमध्ये मी डेली सांगणार. ओके. तर चला सुरुवात करूया. ॲव्हरेज किंवा सरासरी म्हणजे काय? आणि पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला कॉन्सेप्ट्स व्यवस्थितरित्या म्हणजे मूलभूत संकल्पना व्यवस्थितरित्या समजून येतील, तरच जे आहे आपण व्यवस्थितरित्या काय करू शकतो, प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. रट्टाफिकेशनची अजिबात गरज नाही. मॅथेमॅटिक्स खूपच सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे समजवण्याचा मी प्रयत्न करणार. तर सरासरी किंवा ॲव्हरेज म्हणजे काय? तर त्याआधी एक एक्झाम्पल सांगतो. समजा आपल्या एखाद्या मित्राचा बर्थडे असेल, वाढदिवस असेल आणि त्याला आपल्याला एक गिफ्ट घ्यायचं आहे. समजा डिसाईड केलं 10 मित्रांनी, की ₹500 चे गिफ्ट घ्यायचे आहे. किती मित्रांनी मिळून? 10 मित्रांनी. मग आपण कॉन्ट्री करतो, कॉन्ट्रिब्युशन करतो. ओके. तर किती-किती रुपये प्रत्येकाला द्यावे लागतील? तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता उत्तरे. ओके, व्हिडिओ बघताना. तर आपल्याला माहिती आहे की ₹50 ची कॉन्ट्री करावी लागेल. म्हणजे ₹50 प्रत्येकाकडून आपल्याला गोळा करावे लागतील. तर ₹500 ही रक्कम तयार होणार. आता बघा, आपण कॉन्ट्री करताना हे लक्षात ठेवतो, की लक्षात घेतो की प्रत्येकजण ₹50 देत नाही. समजा एखाद्याकडे 40 असतील, तर त्याचे ₹10 जे आहेत, दुसरा मित्र ॲडजस्ट करतो. म्हणजे व्हॅल्यूज ज्या आहेत त्या 50 पेक्षा कमी किंवा 50 पेक्षा जास्त किंवा 50 सुद्धा असू शकतात. पण ऑन एन एव्हरेज म्हणजे जर इक्वली आपण डिस्ट्रिब्युशन केलं, समान वाटणी केली, तर प्रत्येकाच्या वाट्यात किती रुपये येतील? ₹50 येतील. तर हे जे 50 आहे तीच असते सरासरी. हे जे 50 आहे त्यालाच आपण काय म्हणतो? सरासरी किंवा ॲव्हरेज. अशा प्रकारे जर तुम्ही कॉन्सेप्च्युअली अभ्यास करणार, तर तुमचे सरासरीचे प्रश्न खूप सोप्या पद्धतीने सॉल्व्ह होतील. तर आधी कॉन्सेप्ट तुम्हाला सांगतो मी सरासरीचा. तर सरासरी ज्यावेळी हा शब्द तुम्ही ऐकणार, ॲव्हरेज हा शब्द ऐकणार, तर त्यावेळी काय लक्षात यायला पाहिजे, की सरासरी किती आली? 50 म्हणजेच एकाची किंमत, एकाच्या वाट्याला किती येणार? तर नेहमी लक्षात ठेवा, सरासरी म्हटलं म्हणजे तुमच्या डोक्यात लगेच क्लिक झालं पाहिजे, एकाची किंमत. ओके. तर एकाची किंमत आणि समजा 5 व्यक्ती असते आणि मी असं म्हटलं त्यांच्या वजनांची सरासरी समजा 30 केजी असेल, 30 किलो असेल. मग तुम्हाला यावरून काय लक्षात येईल, की सरासरी किती आहे? 30 केजी म्हणजे एकाची किंमत किती? 30 केजी. म्हणजे एकाचे वजन किती? 30 केजी. तर 5 व्यक्तींचे वजन किती होणार? तर 5 गुणिले 30 करणार. 30 अधिक 30 अधिक 30 अधिक 30 अधिक 30 5 वेळा करणार. म्हणजेच 150 केजी होणार. म्हणजेच एकूण सुद्धा आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो. एकूण वजन सर्वांची वजनांची बेरीज किती होणार? 5 गुणिले 30. बघा कोणताही फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केला नाही. ओके. कॉन्सेप्च्युअली आपण प्रश्न सॉल्व्ह करत आहोत. त्यामुळे फॉर्म्युला तर असेल, तो नंतर असेल, पण आधी मूलभूत संकल्पना समजून घ्या.
खूपच बेटर पद्धतीने काय होणार, प्रिपरेशन होणार. तर हे क्लिअर. तर सरासरी ज्यावेळी ऐकणार त्यावेळी 2 गोष्टी आपल्या लक्षात यायला पाहिजेत. सरासरी म्हणजे एकाची किंमत आणि समान वाटणी. समान वाटणी केल्यानंतर एकाच्या वाट्याला जे पैसे किंवा ज्याचीही वाटणी करायची असेल त्याला आपण काय म्हणतो, सरासरी. क्लिअर? कमेंटमध्ये नक्की लिहत चला, येस ऑर नो. तर हे असेल सरासरी. आता यावर प्रश्न कशाप्रकारे विचारतात? तर सामान्यतः तुम्हाला विविध परीक्षांच्या दृष्टीने गट ब, गट क, इतर सरळ सेवा ज्याही परीक्षा आहेत, त्यामध्ये एकूण 4 प्रकारचे आपल्याला प्रश्न कव्हर करायचे असतात. आता बघा बऱ्याच पुस्तकांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, की 10 प्रकार, 12 प्रकार, 15 प्रकार असतात. असे काहीही प्रकार करण्याची आवश्यकता नसते. हे 4 बेसिक प्रकार जर तुम्ही कव्हर केले, तर तुम्ही इतर प्रकार जे आहेत ते ऑटोमॅटिकली सॉल्व्ह करू शकता मूलभूत संकल्पनेच्या आधारावर. सेकंड थिंग, आपल्या परीक्षांचा जो स्कोप आहे, तो लेव्हल 1 आणि लेव्हल 2 पुरता आहे. म्हणजे आपल्याला ईझी टू मॉडरेट लेव्हलला प्रिपरेशन करावं लागते. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं. ओके. ईझी टू मॉडरेट लेव्हलला आणि याची स्ट्रॅटेजी सुद्धा मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगणार. कारण की बरेच विद्यार्थी कन्फ्यूज असतात, की कोणत्या पुस्तका यूज करायच्या, मग 100-100 प्रश्न सॉल्व्ह करायचे का? अशी काही गरज नसते. एक प्लॅन प्रिपरेशन आपल्याला पाहिजे असते. पण त्यावर नंतर बोलूया. आपण आता आज सरासरीवर बोलूया. तर लेव्हल 1, लेव्हल 2 चे प्रश्न आपल्याला कव्हर करायचे असतात. ओके. आणि ईझी टू मॉडरेट येतात. 4 प्रकारचे प्रश्न करा. प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला कामात येईल. रेल्वेच्या ज्या परीक्षा आता येणार आहेत, NTPCच्या त्यामध्ये सुद्धा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. तशाच प्रकारे SSC सुद्धा आता मराठीमध्ये होणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा ते सुद्धा तुम्हाला इथे उपयोगात येईल. तर सरासरी यामध्ये 2 कॉन्सेप्ट कोणते? एकाची किंमत आणि समान वाटणी. हे नोट करून ठेवा. तुम्ही नोट्स तयार करणे सुरू करा. चला आता पहिला प्रकार बघूया. प्रकार 1 जो आहे. ओके. आज आपण 2 प्रकार कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. तर जास्त लेंग्दी व्हिडिओ येईल तर एक प्रकार आणि त्याच्या पुढे आपण असं कंटिन्यूएशनमध्ये करणार. प्रकार 1 जो आहे, सूत्रावर आधारित प्रश्न. ठीक आहे. सूत्रावर आधारित प्रश्न म्हणजे सरासरीचे जे सूत्र आहे, कोणते सूत्र आहे? तर आता सांगतो मी तुम्हाला. तर सरासरीचे सूत्र काय आहे? सरासरी किंवा ॲव्हरेज आपण कशाप्रकारे कॅल्क्युलेट करतो? तर सर्व संख्यांची बेरीज किंवा दिलेल्या संख्यांची बेरीज. ओके. बेरीज करतो आपण एकूण ज्याला म्हणतो, टोटल म्हणतो, दिलेल्या संख्यांची बेरीज. ज्याला आपण टोटल किंवा एकूण म्हणतो आणि जितक्याही संख्या दिलेल्या असतील, दिलेल्या एकूण संख्या म्हणजेच n हा फॉर्म्युला असतो. तुम्ही नोट करू शकता. सरासरी म्हणजे काय? दिलेल्या संख्यांची बेरीज भागीला दिलेल्या एकूण संख्या टोटल अपॉन n. आता या आधारावर विविध प्रकारचे प्रश्न तयार होतात आणि हा बेसिक कॉन्सेप्ट आहे. ओके. बेसिक प्रकारचा फॉर्म्युला यावर बरेच प्रश्न तयार होऊ शकतात. कशाप्रकारे प्रश्न तयार होऊ शकतात ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके. तर चला पहिला प्रश्न जो आहे तुम्हाला देतो. जर सॉल्व्ह करायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. समजा आपल्याला 5 संख्या दिलेल्या आहेत. 37, 42, 81, 97 आणि 60 आणि यांची तुम्हाला म्हटलं की सरासरी काढा. एकदम अगदी सोप्या लेव्हलच्या ज्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा असतात. ज्याला आपण पोलीस भरती मध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. ओके. तर ह्या 5 संख्यांची सरासरी किती असेल? ओके. हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला IBPS, TCS पॅटर्न प्रत्येकामध्ये कामात येतील. तर आपण काय करणार? हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. सरासरी म्हणजे काय? तर सर्व संख्यांची बेरीज. आता इथे बेरीज करताना आपण 37 + 42 + 81 अशा प्रकारे तरी करणार. पण तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकता, की एकक स्थान, एकक स्थान, एकक स्थान प्लस करू शकता. म्हणजे तुम्हाला पूर्ण संख्या लिहाव्या लागणार नाहीत. प्रश्नामध्येच तिथच्या तिथे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकणार. तर बघा 7 आणि 2 किती? 9. 9 आणि 1 10. 10 आणि 7 17. 17 आणि 0 17. 17 चे 7 आणि हातचा 1 दशक स्थानी म्हणजे टेन्स प्लेसला कॅरी होणार, हातचे येणार. तर 3 आणि 1 4. 4 आणि 4 8. 8 आणि 8 16. 16 आणि 9 25. 25 आणि 6 31. ही बेरीज अशा प्रकारे डायरेक्ट करायची आहे आणि कितीने भाग दिला आपण? 5 ने भाग द्यायचा आहे. तर 5 ने भाग तुम्ही देऊ शकता आणि 5 ने भाग देण्याची आणखी एक ट्रिक सांगतो तुम्हाला. 5 ने भाग द्यायचा असेल तर सिंपल एक काम करायचं आपण. जो अंश आहे, ओके, जो अंश किंवा न्यूमरेटर ज्याला म्हणतो त्याला 2 ने गुणाकार करायचा. डबल करून टाकायचं. तर 317 चे डबल किती? 634 आणि या डबलमध्ये 1 नंतर डेसिमल पॉइंट लावायचा, दशांश चिन्ह लावायचा. तर आपल्याला ही सरासरी मिळालेली आहे. तर 5 ने भाग देण्यापेक्षा हे जास्त सोपं असेल, की अंश जो आहे तो आपण दुप्पट केला आणि त्याला 1 नंतर डॉट पुट केला. क्लिअर? आय होप की तुम्हाला हे समजलेलं असेल. ठीक आहे. तर आता बघा यामध्ये दुसरा प्रश्न म्हणजे विविध प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला कव्हर करण्याचा
इथे पूर्णच प्रश्न मी तुम्हाला कव्हर करून देणार, जेणेकरून कसाही प्रश्न विचारला या प्रकार 1 वर तर तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. ओके. त्याला आपण दुसऱ्या प्रकारात घेणार नाही. पॅटर्न लक्षात ठेवा. हा एक पॅटर्न आहे. संख्या दिलेल्या होत्या, आपल्याला सरासरी विचारलेली होती. ओके. तर एक प्रश्न आणखी घेतो. समजा 5 संख्या पुन्हा दिलेल्या आहेत. समजा 74, 68, 80, एक्स आणि 40. ओके. आणि यांची सरासरी सुद्धा आपल्याला देण्यात आलेली आहे प्रश्नामध्ये. समजा याची सरासरी आहे 60 आणि आपल्याला काय विचारणार? एक्सची किंमत काढा. ओके. या आधीच्या प्रश्नामध्ये बघा सरासरी विचारलेली होती, संख्या दिलेल्या होत्या. या प्रश्नामध्ये काय आहे? एक संख्या मिसिंग आहे आणि सरासरी दिलेली आहे. तर याला दुसरा प्रकार करायचा नाही. पॅटर्न तोच आहे. मग फॉर्म्युला सुद्धा तोच अप्लाय करायचा. कोणता? सरासरी बरोबर एकूण म्हणजे संख्यांची बेरीज भागीला n म्हणजे एकूण संख्या. मग संख्यांची बेरीज करूया. एकूण 5 संख्या आहेत. एकक स्थान बघा 4 आणि 8 12. 12 ने 0 12. 12 ने 0 12. 12 चे 2 हातचा 1. 7 आणि 1 किती? 8. 8 आणि 6 14. 14 आणि 8 22. 22 आणि 4 26 आणि x सुद्धा प्लस करणार म्हणजे 5 संख्यांची बेरीज मिळाली. भागीला एकूण संख्या किती आहेत? 5 बरोबर सरासरी किती आहे? 60. फक्त काय झालेलं आहे इथे प्रश्नचिन्हाची जागा बदललेली आहे. या आधी प्रश्नचिन्ह सरासरीवर होता. आता तो प्रश्नचिन्ह तिथून सरकून कुठे आलेला आहे? x वर आलेला आहे. ठीक आहे. तर चला प्रश्न आता सॉल्व्ह करूया आपण. याच्या पुढे कॅल्क्युलेशन्स करूया. 5 आपल्याला शिफ्ट करावे लागतील कारण की ज्याची किंमत काढायची आहे त्याला एकटेच ठेवावे लागते. त्याच्यासोबत जितक्याही संख्या असतील त्या आपण दुसरीकडे शिफ्ट करतो. मग 5 ने आपण इथे गुणाकार करणार तर 5 * 30 म्हणजे 300 होणार. आणि इथे राहिले 262 प्लस एक्स ज्याची किंमत काढायची त्याला एकटंच ठेवणार. 262 दुसरीकडे जाणार प्लस आहेत तर काय होणार मायनस म्हणजेच एक्स बरोबर किती येणार 38. ओके. बेसिक्स कॅल्क्युलेशन्स तुमचे चांगले पाहिजेत. प्लस मायनस गुणाकार भागाकार या 4 गोष्टींवर व्यवस्थितरित्या वर्क करायला पाहिजे तुम्ही. हे समजलं तुम्हाला? पहिला प्रश्न कोणता होता? की सरासरी काढा आणि हा प्रश्नचिन्ह दुसऱ्या प्रश्नामध्ये संख्यांवर आलेला आहे. पण तो नवीन पॅटर्न नाहीये, सेम पॅटर्न आहे. ओके. तर सरासरी काढण्यासाठी म्हणजे 3च गोष्टी आहेत बघा इथे. आपण 3च गोष्टी इथे कव्हर करत आहोत. सरासरीमध्ये 3च गोष्टी आहेत. एक आहे सरासरी आणि सरासरी ऐकताच आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे? एकाची किंमत आणि समान वाटणी. दुसरी आहे एकूण म्हणजेच टोटल आणि तिसरी आहे एकूण संख्या. बस यांचंच कॉम्बिनेशन आहे. हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. सरासरी काढण्यासाठी आपल्याला टोटल माहिती पाहिजे आणि एकूण संख्या माहिती पाहिजेत. ओके. आता यावरच थोड्या पुढच्या लेव्हलचा प्रश्न कशाप्रकारे तयार होऊ शकतो? म्हणजे बेसिक लेव्हलपासून थोडा एक लेव्हल अप. तर बघा, अशा प्रकारे प्रश्न तयार होऊ शकतो. एका विद्यार्थ्याला एका विद्यार्थ्याला 3 विषयात त्याने एक परीक्षा दिलेली असेल. 3 विषयात सरासरी 40 गुण मिळाले. 40 गुण मिळाले आणि इतर 2 विषयात सरासरी 60 गुण मिळाले. तर तर सर्व विषयांचे सरासरी गुण किती? ट्राय करा. तर सर्व विषयांचे सरासरी किती? असा प्रश्न आहे. आता बघा कधीही प्रश्न जर आपल्याला सॉल्व्ह करता येत नसेल, तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. कोणत्याही मॅथेमॅटिकल प्रश्नाचे 2 भाग असतात. ओके. मॅथेमॅटिकल प्रश्नाचे 2 भाग असतात. एक ॲक्चुअल क्वेश्चन म्हणजे ज्याचे उत्तर देऊन आपल्याला मार्क मिळणार आहे. तो भाग कोणता आहे? हा आहे. सर्व विषयांचे सरासरी गुण किती? म्हणजे हा ॲक्चुअल प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, प्रश्न आहे. आणि त्याच्या आधी जी पण दिलेली असेल ती माहिती असते. ती काय असते? माहिती. आणि माहिती कशासाठी असते? की प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या आपल्याला मिळाव्यात, त्यासाठी ही माहिती देण्यात आलेली असते. ओके. तर इथे प्रॉब्लेम स्टेटमेंट कोणता आहे? सर्व विषयांचे सरासरी गुण किती? आता सरासरी काढायची आहे सर्व विषयांची. तर आपण बघितलेला आहे फॉर्म्युला. सरासरीचा फॉर्म्युला कोणता आहे? एकूण म्हणजे टोटल भागीला एकूण संख्या. आता एकूण संख्या म्हणजे सर्व विषयांची सरासरी विचारलेली आहे. आता इथे किती विषय उल्लेख करण्यात आलेले आहेत? एका विद्यार्थ्याला 3 विषयात
आणि इतर 2 विषयात म्हणजे एकूण 5 विषय आहेत, तर छेदामध्ये किती येतील? 5 येतील. आणि यांची आता बेरीज वर लिहावी लागेल. आता या आधीच्या प्रश्नामध्ये आपण बघितलेलं होतं, की संख्या ज्या आहेत वेगवेगळ्या दिलेल्या होत्या. 30, 40, 50, 60, 70 पण आता अशा प्रकारे नाहीये. पण आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो. एका विद्यार्थ्याला 3 विषयात सरासरी 40 गुण मिळाले. सरासरी म्हणजे एकाची किंमत. ओके. एकाची किंमत म्हणजेच याला 1 विषयात 40 मिळाले. असे 3 विषय आहेत म्हणजे यांचे टोटल मिळेल आपल्याला 40 गुणिले 3 म्हणजेच किती होणार? 120. हे क्लिअर झालं कसं आलं? 40 गुणिले 3 प्लस इतर 2 विषयात सरासरी. सरासरी म्हणजे एकाची किंमत 60 आहे. तर 2 विषयात किती मिळतील? 120. तर ही टोटल मिळाली आणि एकूण विषय किती आहेत? 5. तर 240 भागीला 5 बरोबर आता 5 ने भाग देऊ शकता 48 येतील किंवा मी एक ट्रिक सांगितली होती तुम्हाला 5 ने भाग देण्याची. अंशाला दुप्पट करा आणि 1 नंतर डॉट पुट करा. तर आपल्याला उत्तर किती मिळेल? 48 मिळेल. ओके. तर आय होप की हे तुम्हाला समजलेलं असेल. आता हा प्रकार 1 मध्ये अशा प्रकारे सरासरीवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. पुढे येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण नक्कीच याच्यावर प्रॅक्टिस करूया. आता तुम्हाला कॉन्सेप्ट समजवण्याचा मी प्रयत्न करतो. आता प्रकार 2 चा प्रश्न आपण बघूया, की प्रकार 2 मध्ये आपल्याला काय विचारलेलं असतं. तर प्रकार 2 आहे शॉर्टकट फॉर्म्युल्यांवर आधारित. प्रकार 2 कशावर आहे? शॉर्टकट सूत्रावर आधारित प्रश्न. आता बघा प्रकार 1 मध्ये तर आपण शॉर्टकट सूत्राचा काही उल्लेख केलेला नाही. पण प्रकार 2 मध्ये आपण शॉर्टकट फॉर्म्युलाचा नक्कीच उपयोग करू शकतो. शॉर्टकट सूत्रांवर आधारित प्रश्न. पण आता शॉर्टकट फॉर्म्युला जर अप्लाय करायचा असेल तर एक अट आहे. जी ज्या प्रश्नामध्ये ती अट पूर्ण होत असेल तरच आपण शॉर्टकट फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. आणि तो शॉर्टकट फॉर्म्युला कोणता आहे ते आपण बघूया. तो आहे की सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर. ओके. फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर भागीला किती? 2. हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. आता बघा प्रकार 1 चे जे कॉन्सेप्ट आहेत ते आपण कोणत्याही प्रश्नामध्ये अप्लाय करू शकतो. प्रकार 2 अप्लाय करण्यासाठी एक विशिष्ट अट पूर्ण व्हायला हवी. ती विशिष्ट अट किंवा स्पेशल कंडिशन कोणती आहे? तर ती अट आहे दिलेल्या संख्यांमधील फरक. दिलेल्या संख्यांमधील फरक जे आहे तो समान असावा. कसा असावा? फरक कसा असावा? समान, इक्वल असावा. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला विचारलं की सरासरी काढा. काय कॅल्क्युलेट करायची? सरासरी. कुणाची? 10, 20, 30, 40 आणि 50 ह्या संख्यांची आपल्याला सरासरी कॅल्क्युलेट करायची आहे. तर आपण प्रकार 1 ने ते सॉल्व्ह करू शकतो. सर्वांची बेरीज भागीला 5 ते करू शकतो. पण आता इथे एक विशिष्ट गोष्ट तुम्हाला लक्षात येईल, की प्रत्येक संख्यांमध्ये फरक बघा. जवळच्या संख्यांमध्ये, दिलेल्या संख्यांमधील, है ना? दिलेल्या संख्यांमधील लगतच्या संख्यांमध्ये असं करून टाकतो मी इथे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे लगतच्या संख्यांमधील फरक कसा असेल? समान असेल. आता बघा लगतच्या संख्यांमध्ये फरक कितीचा आहे? 10. इथे सुद्धा 10, इथे सुद्धा 10 आणि इथे सुद्धा 10 चा फरक आहे. ओके. म्हणजे 10-10 चा फरक आहे. तर इथे फरक समान झालेला आहे. तर सरासरीमध्ये सरासरीचा हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. ओके. कोणता? की डायरेक्ट आपण सर्वांची बेरीज न करता आपण हा शॉर्टकट फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. कारण इथे संख्यांमधील फरक कसा आहे? समान आहे. तर सरासरी किती होणार? पहिली संख्या कोणती आहे? 10. अधिक शेवटची संख्या कोणती आहे? 50 आणि भागीला 2 म्हणजे 60 भागीला 2 बरोबर किती? 30. हे डायरेक्टली आपण उत्तर लिहू शकतो. संख्या कितीही दिलेल्या असल्या तरी चालतील. पण हा फॉर्म्युला कुठे अप्लाय करायचा? ज्या प्रश्नामध्ये दिलेल्या संख्यांमधील म्हणजे लगतच्या संख्यांमधील फरक कसा असेल? समान असेल. ओके. आता बघा इथे आणखी एक विशिष्ट कंडिशन आहे. आणखी एक विशिष्ट कंडिशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. ज्यावेळी संख्यांमधील फरक समान असतो, त्यावेळी हा फॉर्म्युला तर आपण अप्लाय करूच शकतो. पण त्या व्यतिरिक्त मधली संख्या जी असते, मिडल नंबर, ओके, मिडल नंबर जो असेल तो सरासरीच्या बरोबर असतो. कोणता नंबर? मिडल नंबर काय असतो? सरासरीच्या बरोबर असतो. आता इथे संख्यांमधील फरक समान आहे. तर मिडल नंबर कोणता आहे? 30. तर बघा डायरेक्टली तुम्ही हे सुद्धा लिहू शकता. म्हणजे इथे फॉर्म्युला अप्लाय करण्याची काहीही गरज नाही. डायरेक्ट मिडल नंबर आपण सरासरी लिहू शकतो. आता तुमच्या डोक्यात एक प्रश्न आलेला असेल, की 5 संख्या होत्या तर आपल्याला मिडल नंबर मिळाला. पण समजा 6 संख्या असतील, 8 संख्या असतील तर आपल्याला मिडल नंबर मिळणार नाही. तर त्यामध्ये काय करायचं? तर बघा
एक प्रश्न घेऊया आपण. समजा अशा प्रकारे संख्या आहेत 12, 24, 36, 48, 60 आणि 72. अशा प्रकारच्या संख्या आहेत. मग यांमध्ये सरासरी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. पुन्हा आपल्याला प्रश्न जर विचारण्यात आला, की सरासरी जी आहे, ती किती असेल? ओके. तर मग आपण प्रकार 1 ने तर सॉल्व्ह करूच शकतो. म्हणजे सूत्र अप्लाय करून, पण ते लेंदी होईल. मग आपण इथे शॉर्टकट अप्लाय करू शकतो का? तर हो, नक्कीच करू शकतो. कारण की दिलेल्या लगतच्या संख्यांमधील फरक बघा 12चा आहे. इथे सुद्धा 12चा फरक आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये 12चा फरक आहे, म्हणजे शॉर्टकट फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. शॉर्टकट फॉर्म्युला कोणता आहे? पहिली संख्या 12 अधिक शेवटची संख्या किती? 72 भागीला 2. अशा प्रकारे आपण सरासरी कॅल्क्युलेट करू शकतो. ज्यावेळी संख्यांमधील फरक समान असेल, म्हणजे 90 भागीला 2. नाही सॉरी, 84. 84 भागीला 2 म्हणजेच किती? 42. आता हे तर आपण सूत्राने करू शकतो आणि मिडल नंबरच्या कॉन्सेप्टने सुद्धा करू शकतो. सरासरी नेहमी मिडलमध्येच असेल. कधी? ज्यावेळी संख्यांमधील फरक समान असेल. आता आपल्याकडे 2 मिडल नंबर्स आहेत. कोणकोणते? एक 36 आणि 48. मग सरासरी ह्या दोघांच्या मध्ये असेल. आता ह्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 12चा फरक आहे. तर यांच्या दोघांमध्ये जी येणारी संख्या आहे, त्यांच्यामधील फरक कितीचा असेल? तर त्यांच्यामध्ये 6चा फरक असेल. कारण की 12 2 भागात डिवाइड होतील. 6 आणि 6. ओके. तर मग जी मिडल नंबर असेल, म्हणजे जी सरासरी असेल, ठीक आहे. सरासरी लिहितो डायरेक्ट. त्यामध्ये कितीचा फरक असेल? 6चा फरक असेल इथून आणि इथून सुद्धा 6चा फरक असेल. तर 36 मध्ये 6 प्लस करा. तर बरोबर किती होणार? 42. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता आणि हे खूप महत्त्वाचे असेल. हा खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. ओके. हे क्लिअर? चला आणखी एक प्रश्न घेऊ. याचे ॲप्लिकेशन्स. या लेक्चरमधील हा शेवटचा प्रश्न. त्यानंतर पुढील लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचं डिस्कशन कंटिन्यू करूया. समजा 5 क्रमवार 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 45 आहे. अशा प्रकारे म्हटलेलं आहे. तर शेवटची संख्या ओळखा किंवा सर्वात मोठी संख्या ओळखा. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न येतात. तर सर्वात मोठी संख्या कोणती असेल? तर मग आपण नॉर्मल पद्धतीने सॉल्व्ह करताना काय करतो? ज्या विद्यार्थ्यांना शॉर्टकट माहिती नसतात, तर ते पहिली संख्या x घेतात, दुसरी संख्या x+2, त्यानंतर x+3, त्यानंतर x+4, सॉरी 2-2चा फरक असतो. तिसरी संख्या x+4, चौथी संख्या x+6 आणि पाचवी संख्या x+8. मग सरासरीचा फॉर्म्युला अप्लाय करून मग ते x ची किंमत काढतात आणि सर्वात मोठी संख्या x अधिक 8 x ची किंमत ठेवतात. पण इथे म्हटलेलं आहे 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी. क्रमवार म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. ओके. आता विषम संख्यामध्ये ज्या क्रमवार विषम संख्या आहेत त्यामध्ये 2-2चा फरक असेल. बरोबर? तर बघा कशाप्रकारे सॉल्व्ह करायचं. पहिली संख्या, त्यानंतर दुसरी संख्या, तिसरी संख्या, चौथी संख्या आणि पाचवी संख्या यांच्यामध्ये फरक 2-2चा असेल. मग फरक जेव्हा सेम असतो त्यावेळी आपल्याला माहिती आहे की मिडल नंबर जी आहे ते सरासरीच्या बरोबर असते. तर मिडल नंबर कोणते? तिसरी संख्या. तिसरी संख्या ही सरासरीच्या बरोबर असेल. म्हणजे तिसरी संख्या किती असेल? 45 असेल. सिंपल अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. आणि प्रत्येक कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हटलेला आहे. क्रमवार विषम संख्या म्हटलेला आहे. क्रमवार विषम संख्यांमध्ये 2-2चा फरक असतो. तर याच्या पुढची संख्या कोणती असेल? 47 आणि याच्या पुढची संख्या कोणती असेल? 49. म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती मिळाली? 49. अगदी काही सेकंदातच तुम्ही उत्तर सॉल्व्ह करू शकता, पण हा कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. सर्वात लहान संख्या विचारली असती, तर आपण 2 वजा केले असते. म्हणजेच इथे किती आले असते? 41. क्लिअर? तर आय होप की तुम्हाला पहिला जो दिवस आहे, पहिले लेक्चर आहे. आपण दररोजच 9 वाजता जे आहे तुम्हाला हे लेक्चर्स अवेलेबल होतील. बेसिक कॉन्सेप्ट्स नक्की बघा आणि पुढे सराव सुद्धा आपण करणार. तर याच्या पुढील डिस्कशन आपण उद्या कंटिन्यू करूया. सो थँक यू व्हेरी मच. उद्या पुन्हा भेटूया.